एकमाय पोटी नाम स्मरणे उधरे धुळे तोच पोटी. म्हणाली एकच मुलगा एकच पुत्र माझ्या पोटाला पुरे. पण तो कसा असावा म्हणाली की त्याच्या पुण्याईमुळं कोटी कुळांचा उद्धार व्हावा. आई कशी आहे बघा, तिने फक्त एकाच आपल्या कुळाचा विचार केलेला नाहीये, आमच्या कुळाचा विचार नव्हे, कोटी कुळांचा उद्धार करेल असा पुण्यात्मा की जो म्हणाले विद्ये माझी बलिष्ठ आहे, शक्तीने युक्त आहे आणि बुद्धीने सुद्धा युक्त आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जगातला सगळ्यात धनवान व्यक्ती माझ्या पोटाला यावा असं म्हणली नाही. ती म्हणाली भगवंताचा निश्चय बघता आणि त्याबरोबर रामकार्य करणारा आणि असं रामकार्य केलं. रामदास्य आणि ते वाया जाईल ऐसे नगडे कदा. रामदास्य केलं आणि ते वाया गेलं असं कधीही होणे नाही. या न्यायाने भगवान विष्णूचं कार्य करणारा, भगवंताचं कार्य करणारा, धर्म कार्य करणारा असा महापुत्र शक्ती युक्ती बुद्धीने युक्त असलेला माझ्या पोटाला जन्माला यावा असं वरदान, श्रेष्ठ असं वरदान तिने मागितलं शंकरांच्याकडे. भगवंताने तिला आशीर्वाद दिला. तथास्तु तथास्तु तथास्तु. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे होईल बरं माते. अशा चांगल्या धर्मपरायण आईच्या पोटी मी स्वतःच जन्म घेऊ इच्छितो. आई त्या पद्धतीची हवी म्हणजे भगवंत सुद्धा जन्म घ्यायला तयार आहे. तर आई कशी हवी? मग ती आई मिळाल्या माता मिळाल्या स्वतः भगवंत म्हणतायत शंकर की मी तुझ्या पोटी येतो. राहील गर्भ तुला गे, राहील गर्भ तुला गे, सोमवंश रुद्र 11वा. राहील गर्भ तुला गे, सोमवरुद्र अंश 11वा. भूर्भवदन कर अंजुली, भूर्भवदन कर अंजुली, वैसोनी पंचाक्षरी मंत्र जपावा. देवीला सांगितलं माते अजून काही काळ म्हणाले नामस्मरण कर. कुठपर्यंत? 6:25 पर्यंत. 6:26 आहे ना, 6:25 पर्यंत अजून जरा वेळ नामस्मरण कर. जरा अजून काही काळ वैसोनी ऊर्ध्व वदन कर अंजुली अशी म्हणाली. तोंड तुझं मुख वरती कर आणि अंजुली म्हणजे हाताची ओंजळ अशी कर आणि मुख वरती करून पंचाक्षरी मंत्राचा म्हणजे नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय या मंत्राचा जप करत अजून काही काळ बैस. आणि भगवंताच्या आज्ञेप्रमाणे नमः शिवाय 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 म्हणा तुम्ही पण. नमः शिवाय 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 असा जप करत अंजनी माता बसल्या. आणि बरोबर तिकडे अयोध्येमध्ये जे पायसदान राजा दशरथाला झालं होतं त्या पायसाचा काही भाग या धारिणी सुवरच्या नावाच्या अप्सरा जी शाप पाहून घास झाली होती त्या धारिणी बरोबर या अंजनी मातेच्या ओंजळीमध्ये आणून टाकला. आणि यथाकाल या प्रसादाचा परिपाक होऊन अंजनी मातेच्या उदरी भगवंतांचा आविर्भाव झाला, महारुद्रांचा आविर्भाव झाला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेच्या तपासाठी चैत्र महिन्यापर्यंत दिवस पूर्ण भरत आले आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनीच्या तपासाठी
अयोध्येमध्ये जो रामजन्म झाला त्याच्यानंतर इकडे ऋषभूम पर्वतावरती अंजनी मातेच्या पोटी हनुमंत यायची तयारी झालेली होती. चैत्र पौर्णिमेच्या या पहाटेच्या वेळेला सगळ्या देवतांची गर्दी आकाशामध्ये झालेली आहे की आपला तारणहार भगवान महारुद्र अंजनी मातेच्या पोटी येणार आहे. म्हणून तुम्ही जसे दाटीवाटी तिथे येऊन बसलाय, हातामध्ये फुलं घेतली आहेत, याप्रमाणे भगवंत सगळे देव सुद्धा स्वर्गामध्ये असं नसतं झाले आपल्या आपल्या हातामध्ये फुलं घेतली. अमर सुमन घन वर्षती तननन करती समस्त गंधर्व. अमर सुमन घन वर्षती तननन करती समस्त गंधर्व. परस्परांना वाटे परस्परांना वाटे आनंदाचे मोठे अवतार येणार आहे ती माऊली काय करत असेल त्याच्या जन्माच्या आधी निश्चितच रामरायाचं भजन करत असेल. आपणही थोडा वेळ भजन करूया. श्रीराम जय राम. उत्तम मुहूर्त म्हणजे पहाटेचा सूर्योदयाची वेळ यायला लागली. सूर्योदयाला जे उठतात किंवा त्याच्या आधी जे उठतात यांना माहिती असेल त्याच्या आधी अरुणोदय होतो. म्हणजे पूर्वेच्या दिशेला आधी लालिमा निर्माण होते आणि असं छान केशरी वर्णाचं सगळं आकाश भगव्या वर्णाचं होतं. आणि रामरायाचा भक्त महावैष्णव गायका भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती असा वैष्णव गायका म्हणजे वैष्णव आणि गायक असलेला मारुती राय वैष्णव जन्माला यायचा. म्हणून सूर्यनारायण महाराज जे असे छान भगव्या रंगामध्ये बाल सूर्य जो रंगून आला होता त्यांनी सगळी पूर्व दिशा छान भगव्या रंगाने नामवलेली आहे. आणि सूर्योदयाचा समय यायला लागलाय. आणि मग इकडे अंजनीच्या तपासाठी महारुद्राले कोटी अंजनीच्या तपासाठी महारुद्राले कोटी अंजनीच्या तपासाठी शक्तीने आले की सूर्यनारायण महाराजांच्याकडे बघूनच झेपावले होते. गगनात लक्ष दिले गगनात लक्ष दिले आले जन्म समयास. आर्या रचली सुंदर म्हणाली गगनामध्ये लक्ष केले आणि फळ दिसलं खाण्यात उठलं. गगनात लक्ष केले जन्म समया
आज सोन्याची कौपीन घालून आलेला असा मानलेला आहे. उपजताच बाळपणी मिळूप आहे वासरमणी. समर्थ वर्णन करतात. अंगी शेंदुराची उटी, अंगी शेंदुराची उटी, कटी सोन्याची लंगोटी, कटी सोन्याची लंगोटी. उपजताच बाळपणी मिळूप आहे वासरमणी, मिळूप आहे वासरमणी, मिळूप आहे वासरमणी. महारुद्रमानसी जाता तया भास्करासी, तया चंड किरणासी मारिता तो पळाला. नमस्कार तया रामदासी संप्रदायामध्ये भगवान रामरायाकडे कल्याण मागताना समर्थ म्हणाले, कल्याण करी रामराया, कल्याण करी रामराया.
Thank you.